गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः। ऐशी शिष्याची विनंती। ऐकोन सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती। प्रीती पावो गुरुचरणी, ऐक शिष्य चूडामणी। धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझ्या प्रश्नी। आदिमध्यावसानक, प्रश्न केला बर्वानिका। सांगेन आता तुझ विवेका, अत्री ऋषीचा पूर्वका। सृष्टीपासोनी सकळ, पूर्वी सृष्टी नव्हती काही। जलमय होते सर्वही, आपोनारायण म्हणोनी पाही। वेद बोलती याची कारणे, उदक आपोनारायण। सर्वा ठाई वास पूर्ण, बुद्धिसंभव प्रपंच गुण। हिरण्यगर्भ अंड निर्मिले, तेची ब्रह्मांड नाम जाहले। रजोगुणे ब्रह्मासी निर्मिले, हिरण्यगर्भ नाम पावले। देवतावर्ष एक होते, तेची ब्रह्मांड देखा। फुटोनी शकले झाली ऐका, एक शकल भूमिका। होऊनी ठेली शकले दोनी, ब्रह्मा तेथे उपजोन। रचिले 14 भुवन, 10 दिशा मानसवचन। काय कामक्रोधादी सकळ, सृष्टी रचाव्यासी। सप्तपुत्र उपजवी मानसी, नामे सांगेन परियेसी। 7 जण ब्रह्मपुत्र, मरीची अत्री अंगिरस। पुलस्त्य पुल्ह क्रतु वसिष्ठ, सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ। सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण, सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्री। तेथुनी पीठ गुरुसंतती, सांगेन ऐका एकचित्ती। सभाग्य नामधारका, ऋषी अत्रीची भार्या। नाम तिचे अनसूया, पतिव्रता शिरोमणिया। जगदंबा तेची जाण, तिचे सौंदर्य लक्षण। वर्णू शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आप। तिचे रूप काय सांगो, पतिसेवा करी बहुत। समस्त सुरवर भयाभीत, स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित। म्हणोनी चिंतिती मानसी, इंद्रादी सुरवर मिळूनी। त्रैमूर्तिपासी जाऊनी, विनविताती प्रकाशोनी। आचार अत्री ऋषीचा, इंद्र म्हणे स्वामिया। पतिव्रता स्त्री अनसूया, आचार तिचा सांगो काया। तुम्हा प्रति विस्तारोनी, पतिसेवा करी भक्तीसी। मनोवाक काय मानसी, अतिथी पूजा महाहर्षी। विमुख नव्हे कवणे काळी, तिचा आचार देखोनी। सूर्य भीतसे गगनी, उष्ण तिजला होईल म्हणोनी। मंद मंद तपतसे, अग्नी झाला भयाभीत। शीतळ असे वर्त, वायू झाला भयचकित। मंद मंद वर्तसे, भूमी आपण भिवूनी देखा। नम्र जाहली पादुका, शाप देईल म्हणोनी ऐका। समस्त आम्ही भीतसो, नेणो घेईल कवणस्थान। कोण्या देवाचे हिरोन, तेखाद्या ते वर देता जाण। तोही आमुते मारू शके, यासी करावा उपाय। तू जगदात्मा देवराय, जाईल आमुचा स्वर्गठाय। म्हणोनी आलो तुम्हा सांगो, न कराल जरी उपायासी। सेवा करू आम्ही तिसी, तिचे द्वारी अहर्निशी। राहू चित्त धरोनिया, ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती। महाक्रोधे कापती, चला जाऊ पाहू कैसी सती। म्हणती आहे पतिव्रता, वतभंग करुनी तिसी। ठेवूनी येऊ भूमीसी, अथवा वैवस्वताल्यासी। पाठवू म्हणोनी निघाले, सत्व पहाव्या सतीचे। त्रैमूर्ती वेश भिक्षुकाचे, आश्रमा आले अत्रीचे। अभ्यागत होऊनिया, ऋषी करू गेला अनुष्ठान। मागे आले त्रैमूर्ती आपण, अनसूयेसी आश्वासून। अतिथी आपण आलो म्हणती, क्षुधे बहु पीडोन। आम्ही आलो ब्राह्मण, त्वरित द्यावे सती अन्न। अथवा जाऊ आणिका ठाया, सदा तुमचे आश्रमांत। संतर्पण अभ्यागत, ऐको आली कीर्ती विख्यात। म्हणोनी आलो अनसूये, इच्छा भोजनदान तुम्ही। देता म्हणोनी ऐकिले आम्ही, ठाकोनी आलो याची कामी। इच्छा भोजन मागावाया, इतुके ऐकोनी अनसूया। नमन केले तक्षणिया, बैस्कार करुनिया। क्षालन केले चरण त्यांचे, अर्ध्य पाद्य देऊनी त्यांसी। गंधाक्षता पुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी। आरोग्ण सारिजे, अतिथी म्हणे ते वेळी। करोनी आलो आंघोळी, ऋषी येती बहुता वेळी। त्वरित आम्हा भोजन द्यावे, वासना पाहोनी अतिथी ते। काय केले पतिव्रते, ठाय घातले त्वरिते।
बैसकार केला देखा बैसवोनिया पाटावरी घीतेसी पात्र अभिधारी घेवोनी आली आपण क्षीरी शाक पाक तेवेळी तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोनी तुझे स्वरूप सुंदरी अभीष्ट मानसी आणिक वसे नग्न होवोनी आम्हांसी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी द्विजांचे वचन अनसूया करी चिंतन आले विप्र पहाव्यामन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तरी हानी निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असे तफळ तारील मज म्हणतसे ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयांसी भोजन करावे स्वस्थ चित्तेसी नग्न वाढीन म्हणतसे पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडोनी नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होवोनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तव तेची झाले बाळका ठायांपुढे लोळती बाळे देखोनी अनसूया भयचकित होवोनिया पुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांजवळी रुदन करीती तिन्ही बाळे अनसूया रहावी वेळोवेळ क्षुधार्त झाली केवळ म्हणोनी कडिये घेतसे कडिये घेवोनी बाळकांसी स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाशी क्षुधा निवारण करीतसे पाहे पा नवल काय घडले त्रैमूर्तीची झाली बाळे स्तनपान मात्रे तोषले तप्फळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करवी अनसूया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनसूया अत्रिर्मणी नव्हती ऐशी कोणी त्रैमूर्तीची झाली जन्नी ख्याती झाली त्रिभुवनांत कडिये घेवोनी बाळकांसी खेळवितसे तिघांसी घालोनिया पाळण्यासी पर्यंदे गाई ते वेळी पर्यंदे गाय नानापरी उपनिषदार्थ अतिकुसरी अतिउल्हासे सप्तस्वरी संबोखितसे त्रिमूर्तीसी इतुके होता ते वेळी माध्यान्हवे अतिथिकाळी अत्री ऋषी अतिनिर्मळी आला आपुले आश्रमा घरामाजी अवलोकिता तव देखिली अनसूया गाता कैची बाळे ऐसे म्हणता पुस्तसे स्त्रियेसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहात त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णुवंशनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले ते वेळी बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनसूया सत्य पतिव्रता तुष्टलो तुझे भक्तीसी माग मनी वर इच्छिसी अत्री म्हणे सतीसी जे वांछिसी माग आता अनसूया म्हणे ऋषीसी प्राणेश्वरा तुची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी रहावे माझे पुत्राप्री हेची मागतो निर्धारी त्रैमूर्ती आपणा एकरूपा ऐसे वचन ऐकोनी वर दिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणोनी आपण गेले निजाल्यासी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसूया पोशी बाळकाप्री नामे ठेविली प्रीतिकरी त्रिवर्गांची परियेसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनसूयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जन्नी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोनी म्हणोनी निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास माते नित्यदर्शन तुमचे चरणी
तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोनी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणोनी सांगती तियेसी त्रयमूर्ती जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोनी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी अनसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळपीठ श्री गुरुचे ऐशाप्री सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुस्तसे सिद्धासी जय सिद्ध योगीश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपासिंधो तुझेनी प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परियेसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे अवतार झाले गुरु कवणेप्री निरोपिजे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभीष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनसूयोपाख्यान नाम चतुर्थोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।